नमस्कार मित्रांनो, ईटीटॉक परीक्षित अभ्यास डिजिटल एज्युकेशनल अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. इकॉनॉमिक्स 278 थर्ड इयर बी एचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. त्याआधी सर्वांनी आपले अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायचे आहे किंवा ज्यांच्याकडे iOS ॲपलचा फोन आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून ते डाउनलोड करू शकता किंवा वेब लॉग इन करून तुम्ही घेऊ शकता. तर आपण इकॉनॉमिक्सच्या पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत जे उद्याच्या पेपरमध्ये येतील. त्यासाठी सर्वांनी ॲप आणि यूट्यूबचे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. हे यूट्यूबचं चॅनल आहे. यामध्ये दररोज संध्याकाळी 9 वाजता उद्याच्या पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टिप्स आपण डिस्कस करत असतो. तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच ॲप पण डाउनलोड करायचं आहे. ॲप स्टोअर आणि ॲपल युजरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ही पॉलिटी इकॉनॉमिक्स 278चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले, शेतीच्या उत्पादकतेचे निर्णयाक घटक कोणते ते स्पष्ट करा. म्हणजेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा त्याला मेंटेन ठेवण्यासाठी कोणते घटक महत्त्वपूर्ण ठरतात त्याविषयी माहिती लिहायची आहे. शेतमाल विपणन व्यवस्थेतील दोष स्पष्ट करा. व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च म्हणजे काय ते स्पष्ट करा. व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च म्हणजे जो दिसता खर्च आणि जो दिसत नाही. देशाच्या औद्योगिकरणाची गरज स्पष्ट करा. देशाच्या सुधारणेसाठी किंवा विकासासाठी औद्योगिकरण म्हणजेच इंडस्ट्रियलायझेशन इम्पॉर्टंट का असते याविषयी लिहायचं आहे. उद्योग संस्था म्हणजे काय. उद्योग संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. बिझनेस सोसायटीज. विवेकीकरण म्हणजे काय. विवेकीकरणाचे राष्ट्रीय फायदे कोणते ते स्पष्ट करा. आता हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला कुठून वाचायची गरज नाही. यापैकी बऱ्यापैकी आपण मनाने लिहू शकतो. परंतु जर वाचूनच घ्यायचा असेल तर एकदा टॉपिक आपण नजर घालून काढू शकतो. उद्योगांच्या विकेंद्रीकरणाची गरज स्पष्ट करा. आता उद्योगांचे विकेंद्रीकरण म्हणजे काय की जे बिझनेस असतात त्यांना कनेक्ट करणं किंवा एक सोसायटी तयार करणं का महत्त्वाचं ठरतं त्याविषयी माहिती लिहायची. उपक्रमशीलता म्हणजे काय. मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय ते स्पष्ट करा. मॅनपॉवर. अन्न सुरक्षा म्हणजे काय ते स्पष्ट करा. उद्योगांच्या स्थलांतराची कारणे स्पष्ट करा. व्यापारी शेती म्हणजे काय ते स्पष्ट करा. आता बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे आपण मनानेच लिहू शकतो आणि उत्तरं हे मनानेच लिहायचे आहेत. जर अवघड क्वेश्चन असेल तरच त्यामध्ये आपल्याला गरज पडू शकते थोडा विचार करायचे. पण सर्वात पहिले क्वेश्चन समजणं आणि त्याविषयी आपल्याला जे काही येतं ते लिहिणं महत्त्वाचं ठरतं. व्यापारी शेती म्हणजे काय. धोका व अनिश्चितता यातील फरक स्पष्ट करा. जेल व्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व स्पष्ट करा. यामध्ये आपण पाहू शकतो की एकदम जनरल क्वेश्चन्स आहेत. यामध्ये काय हाय लेवलचे किंवा अवघड क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. तरी पण मनाच्या शांतीसाठी बुक्स एकदा नजर घालून काढायचं, टॉपिक्स एकदा नजर घालून काढायचे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला कुठे फिरायची गरज नाही. आपल्या ईटीटॉक ॲपवर सर्व नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एकदम कमी किमतीमध्ये 60-70 किंवा 100 रुपयापर्यंत सर्व काही मटेरियल मिळून जातं. तर सर्वांनी ॲप डाउनलोड करायचं आहे. लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर होत असतात. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि एक्झामसाठी टिप्स आपल्या चॅनलवर डिस्कस केले जातात. तरी हे चॅनल सर्वांनी शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून ठेवायचं. सर्वात महत्त्वाचं ॲप डाउनलोड करा. आता जे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहिले आत्ता, याचे उरलेले क्वेश्चन तुम्हाला ॲपवर PDF भेटून जातील. एकदम कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. तरी सर्वांनी डाउनलोड करायचं आहे ॲप आणि तिथून PDF घ्यायचे आहे. अपेक्षित प्रश्न संच आहे आणि लगभग 80 ते 85% क्वेश्चन यामधून येतात. तुम्ही दररोज जर लेक्चर पाहत असतात संध्याकाळी तर तुम्हाला फीडबॅक मुलांचे दिसत असतील कमेंटमध्ये की ते सांगतात की 20 पैकी 15, 16 पैकी 12-13 अशा क्वेश्चन येतात यामधून.
तरी सर्वांनी यूट्यूब चॅनल आणि ॲप डाउनलोड करायचा आहे. आणि हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर तुम्ही पूर्ण भरोसा ठेवू शकता. यामधून तुमच्या पेपरची पूर्ण तयारी होऊन जाते. हे इकॉनॉमिक 278 थर्ड इयर बी एवाल्यांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. काही क्वेश्चन अजून आहेत, हे तुम्हाला ॲपवर मिळून जातील. तरी सर्वांनी ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप अँड्रॉइडवाल्यांनी ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि ॲपल युजर्स डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. सर्वात महत्त्वाचं, पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. उद्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पुन्हा एकदा पाहून घेऊ. शेतीच्या उत्पादकतेचे निर्णायक घटक कोणते? शेतमाल विपणन व्यवस्थेतील दोष स्पष्ट करा. व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च म्हणजे काय? देशाच्या औद्योगिकीकरणाची गरज स्पष्ट करा. उद्योग संस्था म्हणजे काय? उद्योग संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. विवेकीकरण म्हणजे काय? विवेकीकरणाचे राष्ट्रीय फायदे कोणते ते स्पष्ट करा. उद्योगांच्या विकेंद्रीकरणाची गरज स्पष्ट करा. उपक्रमशीलता म्हणजे काय ते स्पष्ट करा. मनुष्यबळ नियोजन म्हणजे काय ते स्पष्ट करा. अन्न सुरक्षा, उद्योगांच्या स्थलांतराची काढणे, व्यापारी शेती म्हणजे काय? धोका व अनिश्चितता यातील फरक, जेल व्यवस्थापनाचा अर्थ व महत्त्व. या क्वेश्चनवरून असं लक्षात येतं की एकदम जनरल क्वेश्चन आहे. यामध्ये कोणत्या बुकची गरज नाही आणि पेपर जनरलच बनवला जातो. त्यामुळं तुम्ही भीती ठेवायची गरज नाही मनामध्ये काहीच. तुम्ही मनाने लिहिलं तरी मार्क्स भेटतात. आणि जास्तीत जास्त स्कोअर करायसाठी पेपर कसा लिहावा यासाठी यूट्यूबवर लेक्चर अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉपर अक्षर जरी खराब असलं थोडं तरी पण चालते, पण अरेंजमेंट आणि रिप्रेझेंटेशन जर प्रॉपर असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. हे सर्व क्वेश्चन ॲपवर अवेलेबल आहे. सर्वांनी ॲप डाउनलोड करायचं आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. उरलेले क्वेश्चन तुम्हाला ॲपवर मिळून जातील. थँक्यू.